श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा दिवस की ज्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट बघतात तो म्हणजे गुरुपौर्णिमा। आता ही गुरुपौर्णिमा जुलै महिन्यामध्ये 29 तारखेला आहे। आता ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो आणि त्याच्यात खूप अशा महत्त्वाच्या सेवा आहेत का ते सगळेजण सेवा करतात। तर त्या सेवा कोणत्या आहेत आपण हे बघणार आहेत। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची सेवा की अगदी स्वामींचा ती आपण म्हणतो ना प्राण आहे, स्वामींचा आत्मा आहे, स्वामींना खूप ती सेवा आवडते, तर ती सेवा आपण बघणार आहोत। तर बघा, आपल्याला म्हणजे 9 जुलैपासून तर 29 जुलैपर्यंत तर आपल्याला हा जो काही 21 दिवसांचा जो कालावधी आहे ना, तर त्या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। आता तुम्हाला म्हणजे जी सेवा आवडत असेल ना तर ती सेवा करा। आता त्याच्यातली आपण आज महत्त्वाची सेवा बघणार आहोत। तर ती म्हणजे काय की ती काय म्हणजे ती सेवा म्हणजे स्वामींचा आत्मा आहे, स्वामींचा प्राण आहे आणि स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय अशी ती सेवा आहे। तर ती म्हणजे कोणती की आपल्याला स्वामी चरित्र सारामृत। तर आपल्याला ह्या 21 दिवसांमध्ये 21 स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत। ही सेवा म्हणजे खूप महत्त्वाची सेवा आहे आणि खरंच सांगते की ह्या सेवेमुळे कोणतीही इच्छा असू द्या, अगदी कोणतीही अशक्य गोष्ट असू द्या, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, तर ती खरंच पूर्ण होते। आणि खूप जण अगदी 51, 108 पारायण सुद्धा करतात आणि खूप जण म्हणजे अगदी थोडे जण आहेत का ते दररोज एक म्हणजे काहीही दररोज एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे। असे पण खूप जण आहेत म्हणजे ते करतातच, दररोज एक पाठ करतात। तर आपल्याला आवर्जून आणि खूप कमी वेळ लागतो, म्हणजे एका तासामध्ये खूप जणांना म्हणजे आता सवय ज्यांना झाली तर त्यांना फक्त 45 मिनिटं लागतात। तर तेवढ्या 45 मिनिटामध्ये एक पाठ हा आपला पूर्ण होतो। तर असे आपल्याला 21 दिवसांमध्ये 21 पाठ करायचे आहे। आता समजा जर म्हणजे कुणाची जरी प्रॉब्लेमची डेट असेल समजा किंवा बाहेर जायचं असेल, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपले 2-4 दिवस म्हणजे आपल्याला बाहेर जायचं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही सेवा म्हणजे मागे पुढे करू शकता। असं काही नाही की अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही आधी सुरुवात करू शकता किंवा थोडीशी तुमची सेवा नंतर चालली तरी सुद्धा चालणार आहे। आणि आता खूप जणांना प्रश्न पडेल की एका दिवसाला एकच पारायण करायचं का? तर असं काहीच नाही, तुम्ही एका दिवसाला 2 पारायण सुद्धा करू शकता, म्हणजे सकाळी एक आणि संध्याकाळी एक। तर असे तुम्ही 2 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण सुद्धा एका दिवसाला करू शकता। आता याची काही सेपरेट पूजा मांडणी आहे का किंवा मग ते कसं करायचं, ही महत्त्वाची गोष्ट आहे की स्वामीचरित्र सारामृत हे अगदी साधं सोपं पारायण आहे। आता मुळात आपल्याला काय करायचं आहे, आता 21 दिवसांची सेवा ना इतर वेळेस कसं आपण गुरुवारी पारायण चालू करतो, पण असं काही नाही, तुम्ही 9 तारखेपासून सुरू करा किंवा त्याचे 2 दिवस आधी केलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। किंवा समजा कुणाचा प्रॉब्लेम असेल की आता समजा 11-12 तारखेला तो प्रॉब्लेम संपणार आहे, म्हणजे आपला मासिक धर्म, तर तुम्ही त्याच्यानंतर सुरुवात केली तरी चालणार आहे, तसं काहीही नाही। पण आता आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्हाला ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जायचं आहे, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे। आता याच्यापैकी काहीही जवळ नसेल तर आपल्या देव्हाऱ्यासमोर म्हणजे जो काही आपल्या स्वामींचा फोटो असतो, मूर्ती असते, तर त्याच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावर एक खडीसाखर ठेवायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे। म्हणजे जे काही मी हे 21 दिवसांमध्ये तुमची जी काही सेवा करत आहे ती तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय का जी काही तुमची इच्छा असेल अगदी मनोभावे अगदी अंतकरणापासून स्वामींना सांगायची आहे, 100% ती इच्छा आपली ही पूर्ण होतेच। आता हे सगळं झालं, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संकल्प करायचा आहे आणि मगच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। आता संकल्प कसा करायचा हे सगळ्यांनाच माहिती आहे। उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता टाकायची आहे, एक फूल टाकायचं आहे, आपलं नाव सांगायचं आहे, गोत्र माहिती असेल तर गोत्र सांगायचं किंवा मग काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि मग तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची, स्वामींना विनंती करायची जे काही मी पारायण करत आहे ह्या कामासाठी तर ते तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या। तर असा हा संकल्प आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि आता तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता, नाही केली तरी पण चालणार आहे।
तुम्ही फक्त ग्रंथ काढला, देवपूजा झाली, ग्रंथ काढला, देवाऱ्यासमोरच वाचला, परत ठेवून दिला तरी सुद्धा चालणार आहे. किंवा आता ज्यांची खूप इच्छा आहे की नाही आम्हाला सेपरेट मांडणी, तर तुम्ही करायची आहे. स्वामींचा फोटो ठेवायचा, स्वामींची मूर्ती ठेवायची, ग्रंथ ठेवायचा, अखंड दिवा लावायचा असेल 21 दिवस. ज्यांची इच्छा आहे, ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी लावायचं आहे. नाहीतर मग फक्त वाचण्यापुरता दिवा लावला तरी सुद्धा चालणार आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. आता खूप जण म्हणतील की कलश भरून ठेवायचं, काय करायचं? आता हे बघा, तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करताय, तुमची इच्छा असेल की कलश भरून ठेवण्याचा तर तुम्ही ठेवू शकता, नसेल तर काही हरकत नाही, फक्त ग्रंथ वाचला तरी सुद्धा चालणार आहे. तर हे अगदी साधं पारायण आहे, एकदम साधं, पण तितकंच दिव्य. आपण म्हणतो ना की स्वामींचा आत्मा आहे आणि आपण म्हणजे खूप असा दिव्य असा ग्रंथ आहे स्वामी चरित्र. म्हणजे म्हणायला छोटासा ग्रंथ आहे पण तो खूप प्रभावशाली असा ग्रंथ आहे. त्याच्यामुळे त्याला म्हणजे ह्या पारायणाला अगदी हलक्यात नाही घ्यायचं. स्वामींचा आत्मा आहे म्हणजे विचार करा तर याच्यामध्ये किती ताकद असेल. तर ठीक आहे, आता आपलं पूजा मांडणीचं वगैरे झालेलं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, अगदी साधं सोपं. 21 दिवसांचं पारायण झालं किंवा तुमचे 21 पाठ झाले, म्हणजे 21 पारायण झाले, तर आपल्याला काय करायचं आहे, जर समजा तुमचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर संपलं तर त्या दिवशी बघा की आपण नैवेद्य वगैरे करतोच. आपल्याला काहीच नाही, तुमचं जे काही असेल समजा भाजी पोळी वरण भात हा नैवेद्य करायचा आहे. मिळाल्या तर घेवड्याच्या शेंगा घेऊन यायच्या आहे, घेवड्याच्या शेंगा पण त्याच्यामध्ये करायच्या आहेत. किंवा मग स्वामींना आवडणारे जे काही पदार्थ आहे, कांदा भजी असेल किंवा बेसन पिठाचे लाडू असेल, किंवा मग शिरा असेल, पुरणपोळी, म्हणजे तुमच्या आपण म्हणतो ना यथाशक्ती, तर यथाशक्ती तुम्ही नैवेद्य बनवायचा आहे. देव काही म्हणत नाही की बाबा तुझी परिस्थिती नाही तरी तू म्हणजे अगदीच ऋण काढून सहन कर, असं देव म्हणत नाही. तर त्याच्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल तो नैवेद्य करायचा आहे. छान मस्त आरत्या करायच्या, 4-5 आरत्या करायच्या आहे आणि स्वामींचा जय जयकार करायचा आहे. अशा प्रकारे अगदी सोपी सांगता आहे. आणि आता तुमची इच्छा असेल अन्नदान करण्याची तर तुम्ही 5 मुलांना जीव घालायचं आहे. छोटे छोटे मुलं असतात त्यांना जीव घाला किंवा मग ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे. आता हे पण शक्य नसेल म्हणजे किंवा मग अजून समजा म्हणजे कोणी गरीब लोक असतील तर त्यांना पण तुम्ही समजा त्यांचं 2 वेळचं जेवण होईल इतकं तुम्ही त्यांना शिदा दिला किंवा मग आपण म्हणतो ना की दान केलं, अन्नदान केलं, कुठेही करा तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे. अन्नदानाला खूप महत्त्व आहे. म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. तर त्याच्यामुळं तुमच्या परीने तुम्ही अन्नदान हे करायचं आहे. आता बघा की जेव्हा आपण पारायण करतो, म्हणजे आता आपण 21 पारायण करतोय, पण मग आपल्याला आपली नित्यसेवा पण सोडायची नाही. कारण की खूप जणांना प्रश्न पडतो की आता मी तर पूर्णच ग्रंथ वाचत आहे आणि मग असं नाही, 11 माळी जप आहे किंवा मग किमान म्हणतो ना 5 माळी तरी 3 माळी तरी जो काही नामस्मरण आहे तर ते सोडायचं नाही. म्हणजे नित्यसेवा आपल्याला सोडायची नाही. ह्या पारायणासोबत आपल्याला नित्यसेवा करायचीच आहे. त्याच्याने तुम्हाला म्हणजे त्याचं अजून जास्त फळ मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे बघा की आपल्याला ह्या 21 दिवसांमध्ये आता हे तर फक्त स्वामीचरित्र सारामृताचं झालं. अजून पण आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. अजून पण बाकीच्या बऱ्याच सेवा आहेत तर त्या पण आपल्याला करायच्या आहेत. तर आपण आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण फक्त स्वामीचरित्र सारामृताचं म्हणजे जी काही सेवा आहे तर ती कशी करायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे. तर कृपया सर्वांनी ह्या 21 दिवसांमध्ये नक्की स्वामी सेवा करायची आहे. हे 21 दिवस आपले स्वामीमयच गेले पाहिजे. श्री स्वामी समर्थ.